आज नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा। आज मी फराळासाठी बनवणार होते रताळ्याची खीर। खरं तर लहानपणापासून मी अजिबात एक वेळाही ही रताळ्याची खीर किंवा रताळे खाल्लेले नाहीत। खरं तर मोठी माणसं जे खातात तेच बाजारातून घरी आणलं जातं, पण माझ्या पप्पांना ही रताळी अजिबात आवडत नाहीत, म्हणून त्यांनी कधीच बाजारातून ही रताळी विकत आणलेले नाहीत। पण मला याची टेस्ट पाहायची होती, नेमकी ही लागतात तरी कशी, म्हणून मी याची खीर बनवण्यासाठी घेतली। पहिल्यांदा रताळी कट करून ती वाफवून घेतली। वाफल्यानंतर त्याची साल काढून छान असं क्रश करून घेतलं। एका कढाईमध्ये चमचाभर तूप घालून हे पहिल्यांदा परतवून घेतलं व त्यामध्ये जेवढी खीर बनवायची होती तेवढं दूध घालून छान मिक्स केलं। मिक्स केल्यानंतर यामध्ये आवडीनुसार साखर घातली। मला अजिबात आयडिया नव्हती की ही खीर कशी लागती व बनवलीही कशी जाते। मी 1-2 व्हिडिओ पाहिलेले होते, त्यानुसारच मी ही खीर बनवून घेतली। ज्या गोष्टी आपण लहानपणापासून खाल्लेल्या आहेत आणि त्या पाहिलेल्याही आहेत, त्या गोष्टी तरी आपण परफेक्ट बनवू शकतो, पण मला माहीत नाही ही खीर कशी होणार आहे आणि याची प्रॉपर रेसिपी ही अशीच असेल का नाही। साखर घातल्यानंतर याला 7 ते 8 मिनिट छान शिजवून घेतलं व परत यामध्ये काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातले। बनवत तर होते खरी, पण ही कशी लागेल मला अजिबात याचा अंदाजा नव्हता, त्यामुळे मी हे सर्व भीतभीतच बनवत होते। फायनली ही रताळ्याची खीर बनवून तयार झाली। खायला तर छान लागली। आता मला हे समजत नाही की हे का जास्त खाल्लं जात नाही, कारण आमच्या भागात ही खीर अजिबात कुणीच खात नाही। याचं जर कारण तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।